नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. चला, आज सकाळी सकाळी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे आणि आज बाहेर जायचं आहे. कुठे जायचं आहे तुम्हाला पुढे दिसेलच आणि व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा, कुठे स्किप करू नका. आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. आणि माझी मुलगी मी चाललेली आहे बाहेर. आता तिची चालू आहे तयारी. बघू शकता इथे तिचं सामान आहे, तिची तयारी चालू इथे बघू शकता. चला, आता पुढे तुम्ही बघायलाच कुठे जायचं आहे आपल्याला ते व्हिडिओला कंटिन्यू बघा. चला मग आम्ही निघालो. इथे बघू शकता माझी मैत्रीण आहे आणि त्यांच्या पण 2 मुली होत्या आणि माझी पण मुलगी. आम्ही शेजारीच राहतो बघू शकता. येताई आणि मी आम्ही गेलेलो. मग चला आता इथे रिक्षाने गेलो आम्ही 3 जणी आणि त्यांची मुलगी मोठी आणि माझी मुलगी त्या बाईकवर आल्यानंतर. आणि चला आता इथे ऊन पण खूप लागत होतं आणि सकाळचे 10 वाजलेले होते आणि आम्ही इथे पोहोचलो. बघू शकता आता इथे कार्यक्रम आहे आपला. आता कल्याणमध्येच इथे यात्रेला कार्यक्रम होता त्यांचा, बक्षीस समारंभाचा. आणि इथे आम्ही आलेलो आहोत. आता मुली काही आल्या नाही अजून, येतील आता त्या. इथे बघू शकता आम्ही हॉलच्या बाहेर आहे इथे आणि अजून काही मध्ये गेलो नाही. म्हटलं त्या मुली आमच्या आल्या का सोबतच मध्ये जाऊ. बघू शकता इथे आपलं हे इथे भरपूर अशा गॅदरिंग वगैरे भरपूर कार्यक्रम होतात. आता चला नंतर आम्ही इथे मध्ये गेलो आणि तिथे मग जे आपले पास वगैरे असतात ना ते तिथे हे एंट्री करायची होती आणि भरपूर गर्दी झालेली होती आणि सगळे शिक्षकच होते इथे आणि शिक्षकांचे मुलं होते इथे. आता बघू शकता आमच्या मिस्टरांना काही वेळ नव्हता तर मग त्या ताई आणि आम्ही गेलेलो होतो. बघू शकता या पद्धतीने आता इथे आम्ही ते पास दिलेले आम्हाला, त्याची एंट्री वगैरे केली आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता हा खालचा पहिलाच माळा आहे आणि किती छान अशी रांगोळी पण काढलेली होती. बघू शकता तुम्ही, सुंदर अशी. त्याच्यानंतर म्हणजे 11 वाजले आम्हाला जायला तिथे आणि अर्धा तास लागला कारण का ट्रॅफिक वगैरे. पण आता दिवाळीची थोडीशी खरेदी वगैरे लोकांची सुरू झालेली आहे त्याच्यामुळे सुंदर अशी रांगोळी पण काढलेली होती तिथे बघू शकता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही पहिले नाश्ता करायला गेलो. आम्हाला नाश्ता पण होता. बघू शकता इथे छान असा नाश्ता होता. उपमा होता आणि पोहे पण होते आणि आम्ही पण मग थोडासा नाश्ता वगैरे केला इथे बघू शकता. आता चला आम्ही नाश्ता घेतलेला आहे आणि नाश्ता पण छान होता. आणि त्याच्यानंतर मग इथे आम्ही आता बसून घेतलं नाश्ता वगैरे करायला. चहा पण होता, कॉफी पण होती आणि आम्ही नाश्ता वगैरे आता इथे करतो. हे बघा त्या ताई बसलेल्या आहे. चला आता मी पण बसून घेते आणि इथे बघा. चला नंतर आम्ही आलो. मग इथे शेजारीच हॉल आहे हा. आम्ही आता लिफ्टनी वरती जातो. हे बघा. चला आता आम्ही इथे पोहोचलेलो आहोत. आता आपल्याला मध्ये जायचं आहे. आता इथे आम्ही मध्ये जातो आणि पुढचे पण तुम्ही आता कार्यक्रम किंवा भाषणं वगैरे होतील तर ते तुम्ही ऐका. हे बघा छान असं इथे भरपूर आमच्या मुलींचे पण इथे गॅदरिंग वगैरे भरपूर कार्यक्रम झालेले होते आणि कार्यक्रमाला सुरुवात पण झालेली होती बघू शकता. चला आता आम्ही पण इथे बसून घेतलेले आहे जागेवरती आणि आता इथे बघा कार्यक्रमाला सुरुवात झाली. आता पहिले भाषण वगैरे झालेले आहे बघा. हितेश संदीप थोरात आपल्या शब्द सुद्धा पुरेश एकदा मनापासून स्वागत करतो आणि त्यानंतर मी अण्णांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आणि अशा कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आपल्या पतपेढीचे अध्यक्ष आदरणीय सुधीर भाऊ गावदेश यांना विनंती करतो आपणही आपल्या शुभ हस्ते भेटवस्तू आदरणीय जेडे सरांना आपण प्रदान करावी. मी सर्व मान्यवरांचे ओक आजोबांना माझा साष्टांग नमस्कार. विद्यासेवक पतपिढीचे अध्यक्ष आणि आजच्या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय सुधीर काका, संचालक मंडळ पदाधिकारी यांना माझा साष्टांग नमस्कार.
आजचा कार्यक्रम सर्वांसाठी खास आहे, कारण आमच्या गुणगौरवासाठी महाराष्ट्र भूषण प्रदेशाध्यक्ष आमदार माननीय रवींद्र काका चव्हाण साहेब, युवकांचे नेते आमदार डावखरे साहेब, शिक्षक नेते आमदार म्हात्रे सर आणि पोचं कौतुक होणार आहे. त्यासाठी सर्वांना शुभेच्छा. विद्यासेवक पतपिढी एक संस्था नसून एक विद्येचं की आपण एक गुरु म्हणून, शिक्षक म्हणून आपण आपल्या स्टुडंटला एक चांगलं असं ज्ञानार्जनाचं काम त्या ठिकाणी आपण करत असतात. पण आपले स्वतःच्या काही अडचणी असतील. चला मग कार्यक्रम वगैरे झाला. आता आम्ही परत बक्षीस वगैरे घेतले मुलींनी. आम्ही आता रिक्षाने परत घरी निघालेलो आहोत, बघू शकता. त्याच्यानंतर आम्ही घरी आलो. आता मुलगी म्हणत होती, मम्मी आपण बघूया काय गिफ्ट आहे ते. आता ती ते बघा खोलते, तुम्हाला पण दाखवते. आता कार्यक्रम आहे ना सकाळपासून 11 ते 3 वाजेपर्यंत चालू होता. भरपूर असा व्हिडिओ मोठा झाला असता, म्हणून मी थोडंच तुम्हाला इथे दाखवलेलं आहे. बघू शकता छान असा टेबल आहे इथे बघा अभ्यास करण्यासाठी. प्रत्येकाला सारखंच बक्षीस त्यांनी दिलेलं आहे. आणि सगळं म्हणजे जेवढे होते ना तेवढे सगळे शिक्षकच होते, शिक्षकांच्या मुलांसाठी होतं इथे. हे बघा छान असं आपण याच्यावरती आपल्याला हा टेबल दिलेला आहे आणि खूप सुंदर आहे, बघू शकता. आणि त्याच्यानंतर आहे ना, चला आता परत दाखवते काय आहे ते. हे बघा याच्यामध्ये ना टिफिन असेल मला असं वाटतं, बघू शकता. मी पण खोललं नाही, म्हटलं चला आता तुमच्यासोबत शेअर करूया. आणि माझे कॅट पण बघू शकता. आम्ही सकाळपासून नव्हतो ना, त्याच्यामुळं ते पण बघा त्यांना पण घरामध्ये म्हणजे माझा मुलगा होता घरी, आणि मग ते पण बघा आता ते खेळताय कसे. हे बघा एवढे सुंदर असे टिफिन आहेत, बघू शकता. डबे ह्या पद्धतीने त्यांनी सुंदर असं गिफ्ट दिलेलं आहे, बक्षीस दिलेलं आहे मुलांना आमच्या. आणि हे बघा खूप जड होतं हे बघा. आणि त्याच्यानंतर आहे ना ह्या असा आमचा कार्यक्रम झाला. आता माझी मुलगी BHMA पूर्ण तिचं झालेलं आहे कंप्लीट. आणि ह्या पद्धतीने त्यांना हे शिक्षकांच्या मुलांना हे असे गिफ्ट दिलेले होते. आजचा कार्यक्रम आमचा असा होता, तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब पण करा. आणि त्याच्यानंतर इथे ना हे बघा स्वीट पण दिलेलं आहे, हे बघा. आणि हे फरसाण दिलेलं आहे. चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.